ह्या ठिकाणची काय परिस्थिती आहे पाण्याची नेमकी? पाण्याची तर बघा 6 दिवसांनी कधी 8 दिवसांनी पाणी येते. खरं तर 2च दिवस ते पाणी पिण्यासारखं असतं, तिसऱ्या दिवशी त्यामध्ये वास येत असते. एकदम घाण वास येत असते, तरी आम्ही तसंच पिण्यासाठी वापर करतो. 2 मुलींचा मृत्यू झाल्यानंतर पालिका प्रशासनाचे कर्मचारी या ठिकाणी आता त्यावेळेस आले सगळेजण विचारायला. त्याच्या आधी कोणी पाण्याचं किती वेळा सांगितलं आम्ही की आम्हाला पाणी पुरत नाही, आम्हाला पाणी येत नाही वेळेवर, तर कोणी लक्षच दिलं नाही. घाण पाणी तर पावसाळ्यात पण आम्हाला भरपूर घाण पाणी येते घर भरून आणि डेरनीचं पाणी पूर्ण घरात येते आमच्या. सोलापूर शहरातील असलेल्या बाबू जगजीवनराम झोपडपट्टी या ठिकाणी काही दिवसापूर्वी 2 शाळकरी मुलींचा जो आहे तो मृत्यू झाला होता आणि या मुलीचा मृत्यू जो आहे तो डेंग्यू सदृश आजारामुळे झाल्याचा दावा जो आहे तो पालिकेचे आयुक्त ओंबाशे यांनी केला. त्यानंतर जे आहे ते या परिसरात जे आहे ते डॉक्टरची टीम असेल, स्वच्छता सफाई कामगार असतील यांच्याकडून जे आहे ते या ठिकाणी तपासण्या ज्या आहेत ते सुरू आहेत. या ठिकाणी स्वच्छता मोहीम देखील सुरू आहे. एकीकडे पाहिलं गेलं तर सोलापूर शहरात 4 दिवसाआड पाणी पुरवठा होतो, तर आपण या ठिकाणी पाहू शकता की या झोपडपट्टीमध्ये दररोज पाणी येत नाही, त्यामुळे पाणी भरून ठेवण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी बॅलर जे आहेत ते या ठिकाणी घरासमोर आपल्याला दिसत आहेत. 4 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे पाण्याची अडचणी ज्या आहेत ते या भागातील लोकांना निर्माण होतात. या ठिकाणी मुलींचा मृत्यू झाल्यानंतर जे आहे ते सोलापूर महानगरपालिकेकडून विविध जे आहे ते तपासण्या या ठिकाणी करण्यात येत आहेत. 250 पथकं जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्यामध्ये डॉक्टरची टीम असेल, नर्सेसची टीम असेल, अशा विविध टीम जे आहेत ते या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेकडून लावण्यात आलेल्या आहेत. आपण ज्या ठिकाणी मुलींचा मृत्यू झाला होता त्या परिसरात आपण जे आहे ते या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीचे बॅलर जे आहेत ते या ठिकाणी पाण्याने भरून ठेवलेले आपल्याला दिसत आहेत. पाणी वेळेवर येत नसल्यामुळे जो आहे तो हा प्रकार जो आहे तो घडल्याचा सांगितलं जातं आहे. काय सांगाल, ह्या ठिकाणची काय परिस्थिती आहे पाण्याची नेमकी? पाण्याची तर बघा 6 दिवसांनी कधी 8 दिवसांनी पाणी येते. खरं तर 2च दिवस ते पाणी पिण्यासारखं असतं, तिसऱ्या दिवशी त्यामध्ये वास येत असते. एकदम घाण वास येत असते, तरी आम्ही तसंच पिण्यासाठी वापर करतो. कारण की जारचं पाणी प्रत्येकाला परवडत नसते, तरी पिण्यापुरतं आम्ही आणून घेतो. पण किती दिवस वापरणार ना तेच पाणी? 8-8 दिवस आम्हाला पाणी नसते. आम्ही सकाळी कामाला जातो, सकाळी जे येते ते पाणी भरून जातो, तेच प्यावं लागतं आम्हाला. नाही, याबाबत काय आपण पालिकेकडे तक्रार वगैरे केलेल्या आहेत का या अगोदर? तर बघा आम्ही कामाला जातो, आम्हाला तक्रार तर करता आलं नाही कधी, पण आत्ताच आलेत बघा इथं, नाही तर कोण विचारायला पण येत नाहीत. 2 मुलींचा मृत्यू झाल्यानंतर पालिका प्रशासनाचे कर्मचारी या ठिकाणी आता त्यावेळेस आले सगळेजण विचारायला. त्याच्या आधी कोणी पाण्याचं किती वेळा सांगितलं आम्ही की आम्हाला पाणी पुरत नाही, आम्हाला पाणी येत नाही वेळेवर, तर कोणी लक्षच दिलं नाही. घाण पाणी तर पावसाळ्यात पण आम्हाला भरपूर घाण पाणी येते घर भरून आणि डेरनीचं पाणी पूर्ण घरात येते आमच्या. सगळं नुकसान होते आमचं, भरपूर त्रास होतो आम्हाला, पण कोणी त्याच्याबद्दल काही दखल घेत नाही. घरात गुडघ्यापर्यंत. एकीकडेच पाहायला गेलं तर शाळकरी मुलींचा जो आहे तो मृत्यू झाल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर जे आहे ते पालिका प्रशासनाकडून या ठिकाणी जे आहे ते उपाययोजना जे आहेत ते करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. वसीम आतार, लोकशाही न्यूज, सोलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.